करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या घराला किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला स्तुती करणारे लोक आणि निंदा करणारे लोक या दोघांचीही गरज असली पाहिजे. दोघेही आपल्यासोबत असणं कायम चांगल्या प्रकारे. कारण का, ज्यावेळी आपली स्तुती करण्यात येते त्यावेळी आपल्यामध्ये अभिमान येत असतो, परंतु निंदा करणारे असतात त्यावेळी आपल्याला राग येत असतो. परंतु दोन्ही व्यक्तींकडून आपल्याला शिकायला मिळतं. त्याचा भाग समर्थांनी उत्तमाचा दिलेला आहे. शांत आणि प्रसन्न मन हे दोन्हीसुद्धा असं आहेत की जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असते. आता कुठलंही काम जेव्हा आपण करू त्यावेळी आपण शांत असणं खूप गरजेचं आहे आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. जर एखादं काम आपल्याला करायचं आहे परंतु मनच साथ देत नाही आहे तर ते काम होईल का हो? लक्षात ठेवा, चांगलं असो किंवा वाईट असो, आपल्या मनाप्रमाणे असो किंवा मनाच्या विरुद्ध असो, परंतु आपलं मन आहे ना ते प्रसन्न असलं पाहिजे. आपलं वातावरण आहे ते सुद्धा उत्तमाचं असणं गरजेचं आहे. कारण आपलं मन, आपले विचार आणि आपला दृष्टिकोन काहीही न लपवता मन मोकळेपणाने जगणं ही खरी सुंदरता आहे. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की आपल्याला राग येतो. आपले विचार डोक्यामध्ये येत असतात, वाईट विचार येतात, चांगले विचार येतात. आपला दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन का नकारात्मक दृष्टिकोन हे पाहायचं आहे. म्हणून स्तुती करणारे सुद्धा आहेत, निंदा करणारे सुद्धा आहेत. आपण चुकलो बोलणारी सुद्धा आहेत, नाही चुकलो तरी बोलणारे आहेत. म्हणजेच प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आयुष्यात या दोन लोकांची ज्याप्रमाणे मैत्री असते त्याचप्रमाणे रस्त्यावर गाडी जास्त वेगाने चालवणं हे धोक्याचं असतं ना, मग त्याप्रमाणे जीवापेक्षा वेळ महत्त्वाचा असतो. आपल्याला काम महत्त्वाचं नाही. आपण कामाला सर्वात जास्त महत्त्व देतो, काम झालं पाहिजे, परंतु आयुष्य एकदाच आहे. आपण त्या कामापेक्षा बघा सर्वात जास्त आपण वेगाने गाडी चालवत असतो रस्त्यावर. कारण का, आपल्याला फक्त डोळ्यासमोर एवढंच दिसतं की कामापेक्षा मला काहीही मोठं नाही आहे, माझ्या हातून ते काम घडलं पाहिजे, काम झालं पाहिजे, आजच्या आज मला ते टार्गेट पूर्ण करायचं. आपण आपल्या जीवाची पर्वा करत नाही, वेगाने गाडी चालवतो. अहो, नियंत्रण सुटलं तर काय होईल? काम तर बाजूलाच राहिलं, परंतु मिळालेला जो आयुष्य आहे, मिळालेला जो नरदेह आहे तो पुन्हा नाही ना. म्हणून परंतु आपण काय करतो, जीवापेक्षा वेळ महत्त्वाचा असतो हे फक्त धरून चालतो. कुणाला दुखावताना बघा 100 वेळा, 1000 वेळा, लाख वेळा विचार करा. कारण माणूस प्रत्यक्षपणे फक्त ऐकत असतो. तेव्हाच तो बोलतो जेव्हा त्याच्या मनाला प्रत्यक्षपणे लागतं. बरोबर की नाही? म्हणून बोलताना सुद्धा विचार करून बोललं पाहिजे, आपण काय बोलत आहोत. चांगले क्षण आणि वाईटसुद्धा क्षण आपल्याला अनुभवायला मिळत असतात. आपण आपली स्वतःची पाठ कधीही थापू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणून माणसाच्या जीवनात स्तुती करणाऱ्या लोकांची आणि निंदा करणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे
मनाप्रमाणे झालं तर परमेश्वराची कृपा, आणि मनाविरुद्ध झालं तर बघा आपण काय म्हणतो, देवाची इच्छा. कारण का, देवाच्या मनात जेव्हा असेल तेव्हा आम्हाला मिळेल. पण दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान नक्कीच मिळणार. परंतु प्रयत्न करणं कधी सोडायचं नाही. प्रयत्न करणं हे आपले कर्तव्य आहे. बरोबर की नाही? आपण आपली इच्छा आणि परमेश्वराची कृपा असणं खूप गरजेचं आहे. आयुष्य आणि निसर्ग यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल. जर आपण पाहायला गेलो, ज्याप्रमाणे निसर्गाकडून आपण अनेक प्रकारे बोध घेऊ शकतो. सर्व गोष्टींकडून आपण शिकू शकतो. परंतु पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. आपण शिकण्यासाठी काय करत असतो, वेळ वाया घालवतो. शिकतो थोडंसंच, परंतु जे आपल्याला शिकायचं आहे ते आपण शिकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य आणि निसर्ग यात एक साम्य आहे. दोन्हीही बदलत असतात. बरोबर की नाही? परंतु सन्मानासाठी आपण लायक असूनही तो आपल्याला बक्षीस न मिळणं किंवा तो पुरस्कार न मिळणं, आपल्याला कसं वाटतं? एखादी गोष्ट मिळवण्यापेक्षा ती मिळविण्यास आपण लायक आहोत का हे आपण जाणलं पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे आपण काम केलेलं आहे, आपल्याला त्याचं बक्षीस मिळणार आहे. परंतु जर मिळाले नाही तर लोक हसणारी आहेत, लोक बोलणारी सुद्धा आहेत. परंतु आपण ते काम, ते कर्तव्य बजावलं पाहिजे. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी जीवनात लोक वाईट बोलणारी आहेतच. कारण मनुष्याच्या डोळ्यातून येणारं पाणी, डोळ्यातून येणारे अश्रू, त्याची नोंद कुणीच घेत नाही. परंतु माणसाच्या दुःखाची नोंद प्रत्यक्षपणे कुणीच घेत नाही. वेदनांची नोंद कोणी घेत नाही. चुकांची नोंद मात्र सगळेजण घेत असतात. त्याच्या डोळ्यातून येणारं पाणी त्याला कोणी विचारत नाही. येणारं दुःख, झालेल्या वेदना ते मात्र कोणी विचारत नाही. परंतु ज्यावेळी मनुष्य चुकतो ना, तेव्हा त्याच्यासमोर हजार प्रश्न मांडणारेही लोकच असतात. आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून आपण आपल्या स्वभावामध्ये बदल केला पाहिजे. वास्तव स्वीकारणं ज्याला जमतं तो आयुष्यात यशस्वी होतोच. म्हणून सुखाचे दिवस आले की वाईट परिस्थितीमध्ये साथ देणाऱ्या व्यक्तींना न विसरता त्या व्यक्तीसोबत आपण जगलं पाहिजे. वाईट परिस्थितीमध्ये साथ देणारी व्यक्ती, त्या व्यक्तीला कधी विसरायचं नाही. कारण जेव्हा प्रत्यक्षात पाहायला गेलो, एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये होतो, त्या परिस्थितीतून आपल्याला जेव्हा त्या मित्राने आपल्याला बाहेर काढलं, त्या मित्राला कधी विसरायचं नाही. आपण काय करतो, आपल्या आयुष्यामध्ये एखादी मदत हवी असेल तर आपण ती मदत बघा एकमेकांची घेतो, परंतु त्या मित्राला आपण विचारत सुद्धा नाही. म्हणजे आपण फक्त गरजेपुरतं आहोत का, एवढं मात्र निश्चित धरायचं. आपल्याला साथ देणारे, आपल्या परिस्थितीमध्ये साथ देणारे लोक समजून घेतली पाहिजेत. कारण आपल्या आयुष्यात, आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतच असतात, ते कधी संपणारे नाही आहेत. मग जगणं शिकलं पाहिजे. दुःख येईल, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल, पण सगळे तुमच्या हातात नसेल.
सगळ्यांना सामोरं जाण्याची आपली तयारी असणं गरजेचं आहे. आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. काय कायमची असते नाही आहे. आपला देहच नाशिवंत आहे, तो शाश्वतीचा नाही आहे. तो आज आहे तर उद्या नाही आहे. जेव्हा आपण दुसऱ्यात चांगुलपणा बघू तर जीवन आपली प्रत्यक्षपणे आणखी सुखर होईल आणि सुंदर होईल. बरोबर की नाही? म्हणून छोट्या छोट्या संधीचा योग्य वेळी उपयोग केल्यास मोठी संधी आपोआप चालून येत असते. आपण छोटी संधी पाहत नाही, फक्त मोठी मोठी स्वप्न पाहत असतो. परंतु आपण लहान गोष्टींपासून किंवा लहानांपासून आपण सुरुवात केली पाहिजे. येणारी संधी लहान असो किंवा मोठी असो, ती जेव्हा संधी चालून येईल तेव्हा त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलंच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये सकाळ पाहायला मिळते. आपण फुलांकडे जर पाहिलं, कळीचं फुलांमध्ये रूपांतर होतं. तसंच आपल्या डोळ्यांमध्ये येणारं पाणी हे सुखदुःखाचं असतं. त्या डोळे आपल्याला सांगत असतात की येणारं पाणी हे सुखाचं आहे का दुःखाचं आहे. परंतु यश ही अशी एकमेव गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळत असते. अनेक अडचणी येत असतात. यश सहजासहजी मिळत नाही. म्हणून वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा चांगलं वागून मिळालेल्या शिक्षेचं दुःख हे जास्त वेदनादायी असतं. आता आपण विचार जर केला, आपुलकीचं नातं हे दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं. आता दुधामध्ये जेव्हा साखर टाकली, ती साखर पुन्हा आपण बाहेर काढू शकतो का? ती विरघळली जाते. त्यावेळी गोड दूध लागत असतो. परंतु दूध ते गोड झाल्यानंतर पुन्हा आपण त्याची साखर बनवू शकतो का? नाही आहे. कितीही प्रयत्न केला तरी वेगळं होणं शक्य नसतं. म्हणून आपला जो नरदेह आहे तो भगवंताच्या चरणाशी एकरूप झाला पाहिजे. जेव्हा एकरूप होईल तेव्हाच मीच देवाचा आणि देव माझा हे नातं घट्ट असलं पाहिजे. मग आपल्या आजूबाजूला स्तुती करणारे लोक असो, निंदा करणारे लोक असो, आपल्याला कोणीही बाजूला सारणारं नाही. एवढी हिंमत कोणाच्यामध्ये सुद्धा नाही. म्हणून समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे. आपल्या मुखी नामस्मरण का असणं गरजेचं आहे. अहो, निंदा करणारी सुद्धा लोक बोलत असतात, स्तुती करणारी सुद्धा लोक बोलत असतात. परंतु ऐकण्याची तयारी ही आपल्यामध्ये असली पाहिजे. बरोबर की नाही? म्हणजेच आपण फक्त काय करत असतो, ही व्यक्ती मला अशी बोलली, ती व्यक्ती तशी बोलली, हेच आपण फक्त काय करत असतो, ऐकून घेतो आणि आपण आपला वेळ खराब करतो. परंतु कोणत्या व्यक्तीची साथ सोडली पाहिजे, कोणत्या व्यक्तीला आपण जवळ घेतलं पाहिजे, हे केव्हा कळतं? परिस्थितीमध्ये. बरोबर की नाही? चांगली परिस्थिती असो किंवा वाईट परिस्थिती असो, परंतु परिस्थितीवरच सर्व अवलंबून. म्हणून आपण आपला देह कधी व्यर्थ घालवायचा नाही, कधी आपला वेळ व्यर्थ घालवता कामा नये. कारण आपण आपली नियत खराब करायची नाही. माणसाला किती सुख दिलं ना तरी एक जरी थेंबाचा बघा प्रत्यक्षपणे दुःख आलं ना, दुःखाचा थेंब, तर माणूस पूर्णपणे सुख विसरतो आणि दुःखाला धरून बसतो. परंतु एवढं तुझ्या वाटेला सुख प्राप्त होत असताना एक दुःख आलं तर सुखाला विसरतो. परंतु सुख हे कायम नसतं. सुखदुःख या आयुष्यामध्ये येतच असतात. हीच खरी चढ उताराची गरज आहे. म्हणून जेव्हा दुःख येतात तेव्हा देव आठवतो आणि सुख येतं तेव्हा आपण देवाला विसरतो. परंतु समर्थ म्हणाले, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन. जय जय रघुवीर समर्थ.